स्मार्टफोनच्या दुनियेत क्रांती आता आपल्या शहरात. पलुसकरांच्या सेवेत सज्ज विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर. आता विवोची सुपरफास्ट टी सिरीज आणि गेमिंगसाठी जबरदस्त आयक्यूचे सर्व लेटेस्ट मॉडेल्स आता आपल्या पलुसमध्ये उपलब्ध. नको बजेटची चिंता, आमच्याकडे फायनान्स सुविधा. तर वाट कसली पाहताय, आजच भेट द्या. देशभूषण शीतल सावळवाडी यांचे विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर, मीनाक्षी चित्रमंदिर जवळ, तासगाव रोड, पलूस. संपर्क 94 21 22 42 54 किंवा 91 72 57 16 27. सरपंचांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ वाळवा बंद. तीव्र निषेध करून आरोपीला तातडीने अटक करण्याची मागणी. वाळवा ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच संदेश कांबळे यांच्यावर झालेल्या कथित गोळीबाराच्या प्रयत्नाच्या निषेधार्थ आज बुधवारी वाळवा गाव कडकडीत बंद ठेवण्यात आले. ग्रामस्थ, व्यापारी आणि विविध संघटनांनी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आरोपीला तातडीने अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली. बंदच्या पार्श्वभूमीवर वाळवा येथील हुतात्मा चौकात निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी सरपंच संदेश कांबळे यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला. आंदोलकांनी आरोपीला तातडीने अटक करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देत जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनात जिल्हा परिषद सदस्य पैलवान संताजी मेटकरी, संजय आहिर, दत्तात्रय चव्हाण, इसाक वाळंडकर आणि नंदू गावडे यांनी मनोगत व्यक्त करत हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. अशा प्रकारच्या घटना लोकशाही व्यवस्थेसाठी धोकादायक असून पोलीस प्रशासनाने तातडीने आरोपीला जेरबंद करावं, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी बाजीराव नायकवडी, राजेंद्र चव्हाण, नंदकुमार गावडे, पोपट कांबळे, पोपट मधने, वाल्मिक कोळी, पांडुरंग माळी, बाळासाहेब आचरे, रघुनाथ धुमाळ, मयूर धनवडे, अभिजित जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान सरपंच संदेश कांबळे यांच्यावर रिव्हॉल्व्हर रोखून गोळीबाराचा प्रयत्न झाल्याप्रकरणी आष्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून आरोपीला अद्याप अटक न झाल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना आहे. आरोपीला तातडीने अटक करून कठोर कारवाई करावी, अशी एकमुखी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. सरपंच संदेश कांबळे साहेब यांच्यावर परवा 2-3 दिवसापूर्वी भयाड हल्ला झाला. तो हल्ला एकदम चुकीच्या पद्धतीचा आहे. आपल्या सामान्य कुटुंबातला एक सरपंच आणि एक शैक्षणिक क्षेत्रात एक अभ्यासू माणूस असणारा तो चांगल्या पद्धतीने काम करत असताना काही लोक त्यांना अडवण्याचा प्रयत्न करतात, ते पूर्ण त्याला पेटावून लावतात. तो चांगल्या पद्धतीने काम करत असताना त्यांना अडचणी निर्माण झाल्या. त्या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो, पण आम्ही संदेश कांबळे आहे आणि आपल्या सामान्य कुटुंबावर अन्याय कायम होतो. याची दखल पोलिसांनी पण घ्यावी आणि आपल्या पण सगळ्या लोकांनी आपण ठामपणे पाठीशी उभं राहायला पाहिजे. जे सत्य आहे त्या सत्याच्या मागे उभं राहायला पाहिजे. कायम चांगलं काम करणाऱ्याच्या माणसाला अडचणीत आणणं बाकीच्या, आता आम्ही बघतोय 3 वर्ष झालं आपले सरपंच एकदम संघटनातनं निवडून आल्यातच, चांगल्या मतात निवडून आल्यात आणि त्यांना जे अडवण्याचा प्रयत्न करतोय ही चुकीची पद्धत आहे. तुम्ही कामातनं विरोध करायला पाहिजे. अशी पद्धत चुकीची आहे आणि जो बलाढ्य हल्ला झाला त्या हल्ल्याचा मी निषेध करतो आणि आम्ही सरपंच तुमच्या पाठीशी कायम आहे एवढीच ग्वाही देतो आणि थांबतो. जय